मेष राशी 15 जून नंतर सर्वात मोठा बदल. झोप उडवणाऱ्या सत्यांचा उलगडा. 10 भाग्य ते ऐकून फुटेल घाम. मेष राशीच्या जातकांनो, आजचा हा संदेश ऐकण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा. हे साधं भविष्य नाही, हा आहे नियतीचा थेट इशारा. जर तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ वाटत असेल, रात्री झोप लागत नसेल, मनात एक अनामिक भीती, प्रश्न आणि विचारांची गर्दी होत असेल, तर समजून घ्या की हीच वेळ होती जेव्हा सत्य उघड होणार होतं. आज आम्ही उघड करणार आहोत ती 10 भाकिते जी ऐकून काही लोक घाबरतील, काहींच्या डोळ्यात पाणी येईल आणि काहींची झोप उडेल. कारण हे भाकीत फक्त भविष्य सांगत नाही, तर ते तुमच्या आजच्या चुकीच्या सवयी, तुमचे चुकीचे निर्णय आणि चुकीचे लोकही उघडे पाडतील. पण सावध रहा, हा एक इशारा दुर्लक्ष केला तर संधी कायमची निसटू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण ही भविष्यवाणी नाही, ही नियतीची थेट तुमच्यासाठी हाक आहे. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला हा अवश्य घ्यावा. भाकीत क्रमांक 1 आहे विश्वासघाताचा मुखवटा कोसळणार. ज्या व्यक्तींवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला, जिला तुम्ही आपलं मानलं, आज तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे वेगळाच खेळ खेळत होती. हे सत्य आता तुमच्या समोर लवकरच उघड होणार आहे. हा खुलासा अचानक होईल, एखाद्याच्या बोलण्यातून, मेसेजमधून किंवा तिसऱ्या व्यक्तीमुळे. त्या क्षणी मन हादरेल, पण लक्षात ठेवा, हे नुकसान नाही, तर हे तुमचं संरक्षण आहे. देव तुमचं चुकीच्या व्यक्तींपासून दुर्लक्षण करत आहे, चुकीच्या लोकांपासून दूर ठेवत आहे, जेणेकरून पुढचा मोठा बदल कोणत्याही अडथळाविना घडू शकेल. भावनिक निर्णय घेऊ नका. या काळात शांत राहा, कारण आज उघड होणारं सत्य हे उद्या तुमच्याच विजयाचं कारण ठरणार आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. आता भाकीत क्रमांक 2 आहे अडकलेलं नशीब हे अचानक फिरणार. ज्या गोष्टींसाठी तुम्ही खूप काळ प्रयत्न करत होता, नोकरी, पैसा, व्यवसाय किंवा एखादं महत्त्वाचं काम, ते सगळं जणू आता अडकून पडलं होतं. तुम्ही प्रयत्न होते, मेहनत होती, पण तुम्हाला फळ मात्र मिळत नव्हतं. पण आता ग्रहांची चाल ही बदलते आहे. अचानकच एक बातमी, एक फोन कॉल किंवा एक छोटासा निर्णय तुमचा संपूर्ण चित्र बदलू शकतो. जे महिन्यात झालं नाही, ते मात्र आता काही दिवसातच घडणार आहे. पण इथे एक तुमच्यासाठी इशारा आहे. हा बदल अहंकारासाठी नाही, तर शहाणपणासाठी आहे, हे लक्षात ठेवा. घाई केली, लोभ केला, तर मिळालेलं पुन्हा तुमच्या हातातून जाऊ शकतं. संयम ठेवा, देवावर विश्वास ठेवा, कारण हे नशिबाचं वळण तुमच्यासाठी नव्या अध्यायाची मात्र सुरुवात हे ठरणार आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. भाकीत क्रमांक 3 दुर्लक्षित टॅलेंट अचानक प्रकाश झोतात येणार. आज मी जे सांगणार आहे ते तुमच्या मनाला खोलवर भिडणार आहे, कारण ही भविष्यवाणी तुमच्या त्या बाजूविषयी आहे, त्याची किंमत तुम्ही स्वतः सुद्धा कधीही विसरून गेलात. तुमच्यात एक असामान्य टॅलेंट आहे. तुमची विचार करण्याची पद्धत ही इतरांपेक्षा वेगळी आहे. समस्या सोडवण्याची ताकद देखील वेगळी आहे. आणि लोक जे पाहू शकत नाही, ते पाहण्याची दृष्टी देखील तुम्हाला लाभली आहे. पण दुर्दैव असं आहे की हेच टॅलेंट इतके दिवस दुर्लक्षित राहिलं. कधी घरच्यांनी समजून घेतलं नाही, कधी समाजाने तुम्हाला स्वप्नाळू ठरवलं, तर कधी कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना गांभीर्याने घेतलं गेलं नाही. यामुळे तुमचा आत्मविश्वास हळूहळू कमी होत गेला. मी खरंच काही करू शकतो का, हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच अनेकदा विचारला. पण लक्षात ठेवा, देव कधीही खोटं टॅलेंट वाया जाऊ देत नाही. देव कधीही खरं टॅलेंट वाया जाऊ देत नाही. तो फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतो. आता ती वेळ आली आहे. अचानक अशी परिस्थिती निर्माण होईल जिथे तुमचं कौशल्य समोर येईल, अपरिहार्य ठरेल. कदाचित एखाद्या प्रोजेक्टमध्ये, एखाद्या सार्वजनिक मंचावर किंवा एखाद्या संकटाच्या क्षणी तुमचाच उपाय सर्वांना मार्ग दाखवेल. त्या क्षणी लोकांना जाणवेल, ज्याला आपण दुर्लक्ष केलं तोच आज आपल्याला वाचवत आहे. ज्यांनी कधी तुमच्यावर विश्वास ठेवला नव्हता, तेच आता तुमचं मत ऐकायला उत्सुक असतील. हा बदल तुमच्यासाठी फक्त यश घेऊन येणार नाही, तर आत्मसन्मानही परत येईल. पण इथे एक महत्त्वाचा इशारा आहे. यश मिळालं की अहंकार येऊ देऊ नका, कारण खरा राजयोग नम्रतेत आहे, शहाणपणात आहे आणि सातत्यात आहे.
जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला, मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग केला आणि योग्य लोकांची साथ निवडली तर हे टॅलेंट तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. लक्षात ठेवा, आज दुर्लक्षित केलेलं टॅलेंट उद्या तुमची ओळख बनेल आणि ही संधी ओळखीला कारण अशी वेळ पुन्हा येऊ शकत नाही. भाकीत क्रमांक 4, देवाची परीक्षा संपत आली आहे. खूप काळ तुम्ही अशा गोष्टी सहन केल्या ज्याचं उत्तर हे कोणाकडेच नव्हतं. प्रयत्न होते, तुमची श्रद्धा होती, पण परिणाम मात्र तुम्हाला निराशाजनकच मिळत होते. आणि एकदा तुमच्या मनात प्रश्न आला असेल की देव मला खरंच पाहतोय का? पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, देव उशीर करतो पण अन्याय कधीही करत नाही. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक शांत सहनशील क्षण त्याने नोंदवून ठेवला आहे. ही सगळी परीक्षा होती तुमच्या संयमाची, तुमच्या श्रद्धेची आणि तुमच्या कर्मांची. पण आता ही परीक्षा संपत आली आहे. अचानक अडथळे कमी होतील आणि परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळेल. पण इथे एक गोष्ट फार महत्त्वाची आहे. या टप्प्यावर अहंकार, राग किंवा देवावर शंका घेतली तर सगळं मिळूनही तुमच्या हातातून जाऊ शकतं. कारण ही परीक्षा संपली असली तरी सजग राहणं हे खूपच आवश्यक आहे. शांत राहा, नम्र राहा आणि योग्य कर्म करत राहा. कारण आता देव फक्त पाहत नाही तर देव तुम्हाला देण्याच्या तयारीत आहे. भाकीत क्रमांक 5, एक निर्णय जो तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणार. लवकरच तुमच्या आयुष्यात असा एक क्षण येणार आहे जिथे तुम्हाला थांबून विचार करावा लागेल. हा क्षण साधा नसेल, कारण एकच निर्णय तुमचं संपूर्ण भविष्य हा घडवणार आहे. हा निर्णय नोकरी, व्यवसाय, पैसा किंवा नातेसंबंधाशी संबंधित असू शकतो. पर्याय तुमच्याकडे 2 असतील, एक सोपा भावनेतून घेतलेला आणि दुसरा कठीण पण बुद्धीने घेतलेला. लक्षात ठेवा, विजय नेहमी बुद्धीच्या मार्गानेच होतो. या टप्प्यावर जुन्या चुका आठवतील, लोकांचा दबाव येईल, सगळे असंच करतात असं सांगितलं जाईल. पण जर तुम्ही इतरांचं ऐकलं आणि स्वतःच्या अंतरात्म्याचा आवाज दाबलात तर पुन्हा एकदा तुमचा संघर्ष वाढू शकतो. इथेच तुमची खरी परीक्षा आहे. जर तुम्ही ध्येयाने, शांतपणे आणि दीर्घकालीन विचार करून निर्णय घेतला तर हा निर्णय तुम्हाला संघर्षातून बाहेर काढून राजयोगाच्या दिशेने देऊ शकतो. लक्षात ठेवा, क्षणाचा मोह टाळला तर आयुष्याचे चित्र हे कायमचं बदलू शकतं. भाकीत क्रमांक 6, जवळच्या व्यक्तीचा खरा चेहरा उघड होणार. तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे जी आसपास राहिली, सल्ला दिला, साथ दिल्यासारखं भासवलं, पण मनात मात्र वेगळाच हेतू ठेवून होती. लवकरच तिचा खरा स्वभाव तुमच्या डोळ्यासमोर येणार आहे. हा खुलासा अचानक होईल, एखाद्या छोट्या घटनेतून, एखाद्या वाक्यातून किंवा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यातून. या क्षणी तुम्हाला धक्का बसेल, तुमचं मन दुखावेल, पण लक्षात ठेवा, सत्य कधीच उशिरा उघडत नाही. तुमची मोठी कमजोरी म्हणजे तुम्ही प्रत्येकावर विश्वास ठेवता आणि हाच विश्वास काही लोकांना तुमच्या विरुद्ध देखील वापरलेला आहे. पण आता देव स्वतः हस्तक्षेप करत आहे आणि चुकीच्या लोकांना तुमच्या मार्गातून दूर करत आहे. या टप्प्यावर वाद घालवू नका, स्पष्टीकरण देण्यात ऊर्जा घालवू नका, शांतपणे अंतर ठेवा, कारण जे निघून जातात तेच तुमचं ओझं हलकं करतात. लक्षात ठेवा, हा खुलासा तुमचं नुकसान करण्यासाठी नाही तर तुमच्या पुढच्या मोठ्या यशासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी आहे. भाकीत क्रमांक 7 आहे, अचानकच मिळणारी मोठी संधी पण सावध राहण्याचे देखील इशारा. लवकरच तुमच्या आयुष्यात एक अशी संधी येणार आहे जी तुम्ही अनपेक्षित केली होती. नोकरीत बदल, परदेश संधी, नवीन प्रोजेक्ट, व्यवसायाची ऑफर किंवा आर्थिक लाभाचा मार्ग अचानकच तुमच्यासाठी उघडू शकतो. ही संधी इतकी आकर्षक असेल की लगेच तुम्हाला हो म्हणावंसं वाटेल, पण इथेच एक सावधगिरी आवश्यक आहे. कारण प्रत्येक चमकणारी गोष्ट ही सोनं नसते. काही ऑफर्स फक्त तुमची बुद्धी, संयम आणि निर्णय क्षमता तपासण्यासाठी मात्र येत असतात. तुमचा स्वभाव आहे मोठा विचार करण्याचा, पण यावेळी लहान तपशील दुर्लक्ष केला तर मात्र मोठं नुकसान यावेळी होऊ शकतं. कागदपत्र, अटी, शब्द सगळं नीट वापर. जर घाई, लोभ किंवा हीच शेवटची संधी असा विचार केला तर मिळालेलं पुन्हा निसटू शकतं. पण जर शांत राहून अनुभव, बुद्धी वापरून निर्णय घेतला तर हीच संधी तुमचं आयुष्य स्थिरतेकडे नेऊ शकते. लक्षात ठेवा, देव संधी देतो पण शहाणपण तुमच्याकडूनच अपेक्षित असतं. भाकीत क्रमांक 8, प्रेमात धक्कादायक खुलासा, सत्य टाळता येणार नाही. प्रेमाच्या बाबतीत तुम्ही नेहमीच मनापासून दिलं, स्वतःला मागे ठेवलं, समोरच्याच्या आनंदासाठी तडजोड केली. पण आता प्रेमाचं खरं रूप तुमच्या समोर उघड होणार आहे. ज्या व्यक्तीशी तुमचं मन जोडलं आहे ती खरंच तुमच्यासोबत भविष्य पाहते का, की ही फक्त एखाद्या सोयीसाठी थांबली आहे, हे सत्य आता स्पष्टपणे समोर येईल. हा खुलासा सुखदही असू शकतो आणि हा खुलासा वेदनादायकही असू शकतो. काहींच्या बाबतीत जुनं नातं संपण्याची शक्यता आहे, कारण जिथे आदर नाही तिथे प्रेम टिकत नाही.
पण लक्षात ठेवा, जे तुटतं तेच नव्या सुरुवातीचं दार उघडतं. तर काहींसाठी हा काळ नवीन प्रेम घेऊन येईल, असं प्रेम जे समजून घेईल, जिथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार नाही. तुम्ही भावनेत निर्णय घेऊ नका, सत्य स्वीकारा, स्वतःची किंमत ओळखा, कारण तुम्ही प्रेमासाठी बनलेले आहात, दुःखासाठी नाही. भाकीत क्रमांक 9, हरवलेला आत्मविश्वास परत येणार. कधी काळी तुम्ही खूप मजबूत होता, तुमचे निर्णय ठाम होते, स्वतःवरचा विश्वास देखील अटळ होता. पण सततच्या अपयशाने, लोकांच्या टोमण्याने आणि जवळच्या वागणुकीने तो आत्मविश्वास तुमचा आता हळूहळू ढासळत गेला. तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारू लागलात, तर मी खरंच योग्य आहे का? माझ्यात काही कमी आहे का? पण सत्य हे आहे की कमतरता तुमच्यात नव्हती, तर कमतरता होती ती तुमच्या परिस्थितीत. आता एक अशी घटना घडणार आहे जी तुमचं डोकं पुन्हा उंच करणार आहे. एखादं यश, एखादं कौतुक किंवा एखादी तुम्हाला पुन्हा किंमत जाणवून देईल. हा क्षण तुमच्यासाठी खूप भावनिक असेल. ज्यांनी तुम्हाला दुर्लक्षित केलं, ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं, त्यांच्याच समोर तुमचं आत्मभान परत येईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला कोणालाही काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. लक्षात ठेवा, आत्मविश्वास परत आला की नशीबही तुमच्या बाजूने आपोआप वळतं. भाकीत क्रमांक 10, राजयोगाची चाहूल. आता एक तुमच्यासाठी अंतिम इशारा आणि एक सुवर्ण संधी. हा काळ साधा नाही. ग्रहांची स्थिती, घटनांची मालिका आणि सतत मिळणारे संकेत एकच गोष्ट सांगत आहे, तुमच्यासाठी राजयोगाची चाहूल ही सुरू झाली आहे. खूप काळ तुम्ही संघर्ष केला, पण आता परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळताना दिसेल. मान, प्रतिष्ठा, आर्थिक स्थैर्य आणि स्वतःची ओळख यांच्या दारात मात्र तुम्ही आता उभे आहात. पण लक्षात ठेवा, राजयोग प्रत्येकाला मिळतो, पण प्रत्येकाला तो राजयोग झेपत नाही. हा काळ तुमची परीक्षा घेणार आहे. अहंकार वाढला, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला किंवा देवाला विसरला, तर मिळालेली संधी हातातून निसटू शकते. कारण जितकं तुम्ही वर जाता तितकीच जबाबदारी वाढते. आणि मग वर जाताना नम्र राहिलात, तर योग्य संगत निवडली आणि मिळालेल्या यशाचा सदुपयोग केला, तर हा राजयोग तुमचं आयुष्य कायमचं बदलू शकतो. लक्षात ठेवा, देव देतो, पण तो पाहतही असतो. ही अंतिम संधी ओळखा, कारण आता नशीब तुमच्याकडे पाहत आहे. मेष राशीच्या जातकांनो, आज ऐकलेली ही भाकिते फक्त शब्द नव्हते, तर ते होते थेट नियतीची तुमच्यासाठी हाक. ज्यांना समजून घ्यायचं होतं, त्यांच्या मनात आज एकतरी हल्लं असेल. लक्षात ठेवा, जे तुटलं ते तुमच्यापासून दूर व्हायचं होतं. जे उघड झालं ते तुमचं संरक्षण होतं आणि जे येत आहे ते तुमच्या ध्येयाचं फळ आहे. आता मागे वळू नका. जुने अपमान, जुने दुःख यांना मनात जागा देऊ नका, कारण पुढच्या काळात तुमच्या निर्णयावर ठरणार आहे. शांत राहा, नम्र राहा आणि देवावर विश्वास ठेवा, कारण मेष राशी, तुमची वेळ आता सुरू झाली आहे. हा संदेश मनात साठवा, योग्य वेळी आठवा आणि योग्य वेळी पाऊल उचला, कारण नशीब दरवाजा ठोठावत नाही, ते फक्त एकच संकेत देतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.